हॅलो, नमस्ते सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. चला, आजची सकाळ अशी वेगळी झालेली बरं का. देवपूजा काय नाही, काय नाही. तर नाही, असं काय झालेलं नाही. देवपूजा परीचे पप्पा करत होते आणि त्यांना सुट्टी होती. तर का तर आमच्या इथं आज मतदान होतं त्यामुळं. तर चला, एक कस्टमर आले होते माझ्याकडं. म्हणजे मुलगी होती छोटीशी. तर तिला द्यायचं होतं रबर बँड. तर तिला रबर बँड दिला. त्यानंतर चहा केला. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडतात का? कमेंट करून नक्की सांगत जावा बरं का. आणि ज्या ताई, दादा मला कमेंट करतात ना, खरंच मला खूप छान वाटतं आणि त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानते, की त्यांना ब्लॉग पाहायला आवडतात आणि ते मनापासून मला कमेंट करत असतात. त्यानंतर मी चहा आणि पोहे बनवले. तर रोज-रोज आमच्याकडे चहा-पोहे नसतात. तर चला, मला मला मतदानाला पण जायचं होतं. तर कधीतरी अशी मी बनवत असते मुलांसोबत खायला. खरंच खूप छान वाटतं. हॅलो गाईज, मम्मी चाललेली आहे आज मतदानासाठी. आज आहे मतदान आणि बघा दोन्ही तयार झालेले आहेत आणि मतदानासाठी चाललेले. थोड्या वेळ परी पण बोलली बरं का. परीला सुद्धा तुमच्यासोबत बोलायचं होतं. तर आम्ही मतदान करून आलो आणि तुम्ही सुद्धा केलं का मतदान? मला कमेंट करून सगळ्यांनी सांगायचे. आणि जे ताई, दादा लाईक, कमेंट करतात ना, त्यांचे मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद मानते, की तुम्ही ज्यावेळेस कमेंट करता मला खरंच खूप छान वाटतं. आणि एक असं वाटतं, की अजून छान-छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यावा असं मला वाटत असतं. तर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. चला, आता म्हणलं स्वयंपाकाला सुरुवात करायची होती. एकदा ते काम झालं ना, की खरंच चांगलं वाटतं. आणि त्यानंतर मी आता ब्लाऊजची डिझाईन तयार केलेली होती तीही शॉर्ट व्हिडिओसाठी. तर म्हटलं तेही तुमच्यासोबत शेअर करावं. तर आज म्हणजे स्वयंपाक झाला की मी ब्लाऊज शिवाय बसले आणि अजून हा ब्लाऊज मी आता उद्या तुम्हाला दाखवणार आहे. तर हा फक्त पार्ट तयार करून घेतले मी आणि ब्लाऊज पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर एखाद्या शॉर्टमध्ये किंवा व्हिडिओमध्ये मी नक्कीच शेअर करील. उद्याच्या ब्लॉगमध्ये किंवा शॉर्टमध्ये. तर तुम्ही नक्की सगळ्यांनी ते ब्लॉग पहा आणि ब्लाऊज कशी डिझाईन वाटली तुम्हाला ही पण नक्की कमेंट करून सांगा. तर खूप छान ती बाहुबली बाई म्हणतात बघायला. खूप सुंदर अशी बाई झाली होती आणि सगळं कामं वगैरे आवरली की लगेच कसं असतं, सुट्टी असेल ना की त्या दिवशी मी डबल काहीतरी काम काढत असते आणि ही एक नवीन टिप्स तुम्हाला सांगायची होती मला हुकलूक पट्टीची. तर मी ह्याचा शॉर्ट पण व्हिडिओ टाकलेला आहे बरं का आणि खूप छान आहे. म्हणजे ही पद्धतीनं मी अशी शिवत असते. तुम्ही शॉर्ट व्हिडिओवरती नक्की पहा. मी ह्याच्या काय त्रिकोणावरती क्लिक करा म्हणून टाकणारच आहे. तुम्ही त्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे. मी कसं हा व्हिडिओ बनवला आहे तो आणि हुकलूक पट्टी लावण्याची ही पद्धतीने माझी मी पहिल्यापासून जशी ब्लाऊज शिवते ना, तशी मी हीच पद्धत वापरते आणि मला एकाही कस्टमरची आत्तापर्यंत काही तक्रार आलेली नाही, की हुकलूक पट्टी निसटती किंवा काय. एकदम सुंदर अशी बसते आणि एक ब्लाऊज फाटतो, पण हुकलूक पट्टी कधीच फाटत नाही, असं होतं बरं का. तर तुम्ही सगळ्यांनी नक्की अशी पद्धत वापरा. तर मी ते शॉर्ट व्हिडिओवरती तुम्ही पुन्हा एकदा पहा वाटलंच तर आणि मी कशी जोडते त्यात पूर्ण असं दाखवलेलं आहे. आणि असं कसं मला ब्लाऊज शिवताना व्हिडिओ बनवायला ना वेळ नसतो, त्यामुळे मी जास्त काही नाही, पण तुमच्यासोबत अशा छोट्या-छोट्या व्हिडिओ मी शेअर करत जाईल, की ज्या ब्लाऊजच्या टिप्स असतील, तर ते नक्की सांगत जाईल. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ पण कसा वाटतो ते पण नक्की सगळ्यांनी सांगा बरं का. आणि ही पद्धतीनं खरंच खूप छान आहे, एकदम फिनिशिंग सहित. आणि ब्लाऊजचं कापड जर लावलं ना आपण तर काय होतं, लवकर खसकतं. ती हुकलूक पट्टी निसटायला सुरुवात होती आणि असंच जर लावलं तर तुमचा ब्लाऊज फाटतो, पण हुकलूक पट्टी अजिबात निसटत नाही. तुम्ही नक्की ह्या पद्धतीने शिवून बघा आणि जर तुम्ही सुद्धा असं शिवत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा. जशी मी ब्लाऊज शिवते ना, तशी मी ह्याच पद्धतीने शिवते. तुम्ही सुद्धा यानं नक्की मला कमेंट करून सांगायचं, म्हणजे जी शिलाई काम करते त्यांनी बरं का. आणि त्यानंतर शिवण्याचं काम झालं. हा ब्लाऊज कंप्लीट झाला माझा आणि त्यानंतर मला दळण करायचं होतं. परीचं चाललं होतं बघा, अभ्यासाला बसली ती. तिला म्हटलं थोडीशी मला मदत कर. मग तिने थोडीफार मदत केली. तर आम्ही दोघींनी मिळून दळण केलं आणि परीचे पप्पा घरी असले की मग गिरण वगैरे आमची चालू असती. घरगुतीच म्हणजे आपल्याकडं आटा चक्की आहे, तर त्यावरती माझे आपलं दळण वगैरे घरच्या घरीच होतं आणि ते असले ना घरी की मग ते दळण करून ठेवतात आणि एकदाच आपलं डबा भरून ठेवला ना एकदा, की मग बरेच दिवस जातो. 15 दिवस आरामशीर जातो. तर म्हटलं चला, आता हातासरशी स्वयंपाक पण झाला आणि मी एक पसारा आवरून ठेवला होता, म्हणजे भांडी घासायची राहिली होती फक्त. तर मुलांचं कसं असतं, मध्ये आधी सुट्टी असली की सारखं येऊन खाणं चालूच असते काही ना काहीतरी. तर म्हणलं आता भांड्याचं तर स्टँड मी सगळं ठेवून टाकलं होतं आणि थोडीफारच भांडी होती. तर म्हणलं चला, आता किचन वाट्यावरतीच उलटी करून ठेवणार होती मी नितळसतोपर्यंत आणि त्यानंतर आपलं म्हणलं लगेच मांडून घ्यायची होती. तर असं असतं बघा, घरचे कामं दिसत नाही माणसाला, पण खरंच सांगते, घरची कामं खूप असतात. आणि स्वामी सेवेबद्दल पण थोडंफार बोलायचं होतं मला. तर ज्या ताई समजा स्वामी सेवा करत असतील त्यांनी नक्की करायला, काही जास्त सेवा करायची नाही लागत. फक्त स्वामींचं नामस्मरण करत जा आणि जी नित्यसेवा असेल, नित्यसेवेमधलं पण फक्त देवपूजा असेल ना, ती करत जावा. तर स्वामींची सेवा केली ना, तर खरं तुम्हाला सांगते खूप समाधान मिळतं
आणि आपल्या प्रत्येक अडचणीत आहे ना स्वामी उभा राहतात बरं का. हे मला आत्तापर्यंत खूप अशी प्रचिती आलेली आहे स्वामींची. तर ते पण मला तुमच्यासोबत खूप दिवस झाले शेअर करायचं होतं. पण असं वेळच मिळत नाही बरं का शेअर करण्यासाठी किंवा सेपरेट असा व्हिडिओ मी बनवणारच आहे स्वामींवरती, की मी तर जास्त मला सेवा करायला मिळत नाही का तर माझं कसं घर, दुकान, मुलांचं शाळेचं ह्याचं असतं त्याच्यामुळे मला जास्त सेवा करायला नाही मिळत. पण मी नाही करत तर माझी म्हणजे कसं होतं परीचे पप्पा करत असतात. तर दोघांपैकी एकाने जरी केलं ना तरी खूप चांगलं असतं म्हणजे घरात एकाला तरी वेळ मिळतो ना असा आणि त्यांना पण वेळ मिळत नाही बरं का, पण तरीसुद्धा आहेत ना ते टाईम काढतात. म्हणजे त्यांचं कसं होतं कामावरून आलं की आपलं त्यांना वेळ असतो घरी असलं की. पण तेवढ्या वेळात मग ते पारायण वगैरे वाचणं, मग त्यांनी पारायण वाचलं तर आपण मग नैवेद्याची तयारी, कुठं रांगोळी, कुठं का असं छोटी-मोठी कामं म्हणजे आपण सुद्धा खारीचा वाटा घ्यायचा बरं का स्वामी सेवेमध्ये. तर असं करत जावा. खरंच खूप समाधान लागतं आणि स्वामी सेवेमध्ये असं काही नाही वेगळं, की तुम्ही दिवस-रात्र सेवा करायची असं काहीच नाही. फक्त स्वामींचं नामस्मरण केलं तरी चालते. असं काहीच नाही, की तुम्ही पारायणच वाचायचं. समजा एखाद्याला वाचताच येत नसेल, तर त्यांनी ना फक्त मनोमन स्वामींचं नाव घेतलं तरी चालते. असं काहीच नाही, की तुम्हाला पारायण करायच्यात किंवा असं वेगळं काय करायचंय. फक्त स्वामींवरती विश्वास ठेवायचा आणि प्रत्येक कामामध्ये स्वामींना घ्यायचे आपल्या आणि जरी तुम्ही कुठलंही काम करता असं समजा आता मी भांडी घासते, तरी माझ्या तोंडामध्ये आहे ना दुसरं काही विचार येण्यापेक्षा आहे ना स्वामीचं नामस्मरण चालू ठेवायचं. तुम्हाला सांगते तुमचं प्रत्येक कामात तुम्ही स्वामीचं नाव घेत जावा. तर आपल्याला वेगळं असं बसून म्हणजे नाही का जपमाळ घेऊन बसणं, जर जमत नसेल तर असं ह्या कामातून सुद्धा तुम्ही ना स्वामींचं नाव घेत जावा. मनोमन म्हणायचं आहे. आपलं असं नाही की मोठ्यानेच म्हणलं पाहिजे असं काही नाही. तुमच्या मनात तर कोणी ऐकू शकत नाही ना, तर मग फक्त स्वामीच ऐकू शकतात. तर तुम्ही ना मनोमन स्वामींचं नामस्मरण करत राहायचे. तुम्ही कपडे धुवायला लागला तर कपडे धुताना स्वामींचं नामस्मरण चालू ठेवायचं तुमचं. स्वयंपाक करताना करायचे तुम्हाला सांगते. अशी म्हणजे तुम्ही ना छोट्या-मोठ्या कामातून सुद्धा स्वामींना वेळ देऊ शकता. असं काहीच नाही आणि आपल्याला काही भलं-मोठं काही नाही भेटलं तरी चालेल. पण एक आहे ना, एक समाधान राहतं आणि आपल्याला कोणाचा तरी बाबा पाठिंबा आहे, आशीर्वाद आहे, असं आपल्याला वाटत राहतं. तर स्वामींचं नामस्मरण हे मात्र आहे ना, तुम्हाला वेळ जरी नसेल तरी करत जावा. आपल्या कामाच्या वेळेतच करायचे. असं सेपरेट जर वेळ नाही मिळाला तरी. तर म्हणजे मी माझा अनुभव सांगते बरं का. मी तर अशीच करत असते आणि ज्या वेळेस मला वेळ मिळेल त्यावेळेस तर मी करत असते आणि परीचे पप्पा मात्र आहे ना, म्हणजे आमच्या दोघांपैकी एक कोणतरी करते ना, त्याच्यामुळे मग जास्त कसं होतं मी जप करायला बसले, ते माझ्या इथं कसं होतं कस्टमर आले, की त्यांना उठावंच लागतं आणि त्यांना असं समजत नाही, की बाबा नामस्मरण करतात. म्हणजे अशी कसं हिंदी लोकं आहेत जास्त करून बिहार साईडची, त्यांना समजत नाही, की आपण नामस्मरण करायला बसलो. मग ते आवाज देत राहतात, आवाज देत राहतात आणि मुलं आमची सांगायला पण लाजतात जरा. त्यामुळे असं आहे. तर तुम्ही पण नक्की नामस्मरण करत जावा आणि स्वामी सेवा करत जावा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.